नमस्कार. लोकसत्तेच्या चित्रपट समीक्षा सत्रामध्ये आपलं स्वागत आहे. परतू या चित्रपटाची कल्पना वास्तववादी आहे. 1968 साली एक घटना घडलेली. राजस्थानातील अतिशय एका छोट्या गावातील एक मुलगा पुतण्यासोबत मुंबई पाहायला म्हणून येतो, परंतु नगर रेल्वे स्टेशनवर तो हरवतो. हरवल्यानंतर तो लक्ष्मण नावाच्या शेतकऱ्याला सापडतो. लक्ष्मण त्या 7 वर्षाच्या मुलाला घरी घेऊन येतो. लक्ष्मणला हिंदी समजत नाही आणि त्या मुलाला मराठी समजत नाही. त्यामुळे कम्युनिकेशनचा जो गॅप आहे त्या गॅपमधनं असं होतं की त्या मुलाचं खरं मूळ नाव असतं पृथ्वी, परंतु ते परतू असं लक्ष्मण समजतो. पण हा परतू कुठला काय हे समजायला मार्ग नसतो. त्याला कुठे घेऊन जायचं यासाठी लक्ष्मण आणि त्याची पत्नी संभ्रमावस्थेत आहेत. 2 मुलांचा पालकत्व असलेला लक्ष्मण आणि त्याच्या पत्नीच्या कुटुंबामध्ये हा एक नवीन मुलगा येतो. काही दिवसांनी मराठी शिकतो आणि मोठा झाल्यानंतर त्याच कुटुंबाचा एक भाग होतो. त्या कुटुंबासोबत शेतीही करतो. परंतु लक्ष्मणच्या मनात सारखं असतं की ह्या मुलाला त्याच्या मूळ पालकांकडे घेऊन जावं. पण ते गाव कोणतं? त्या गावाचं नाव असतं प्रवरा, परंतु मुळात ते प्रवरा नाव नसतं, ते वेगळंच असतं. त्यामुळे लक्ष्मणला ते नाव सापडत नसतं. परतूचं लग्न होतं आणि त्यानंतर लक्ष्मण आपली पत्नी, मुलगा आणि सून यांना घेऊन राजस्थानला तीर्थक्षेत्री जातो. त्यावेळेला त्याच्या मूळ गावचा पत्ता लागतो आणि ही गोष्ट एक वेगळं वळण घेतं. 1968 ते 1984 ह्या काळामध्ये नगरमध्ये घडलेली ही एक सत्य घटना आहे. त्या सत्य घटनेवर आधारित ईस्ट वेस्ट या अमेरिकन कंपनीने हा मराठी चित्रपट निर्माण केला. नितीन अडसूळ यांनी या गोष्टीवर खूप मेहनत घेतली आहे. एक चटका लावणारा असा हा विषय आहे. आपल्याला हा सिनेमा कुठेतरी अस्वस्थ करतो. याचं कारण ह्या चित्रपटाची मांडणी दृश्य माध्यमाचा अतिशय योग्य प्रकारे वापर करून केलेली आहे. किशोर कदम लक्ष्मणच्या भूमिकेत आहेत आणि किशोर कदम ज्या सिनेमात असतो त्या सिनेमाला एक विश्वासार्हता प्राप्त होते. त्याचा जो त्याची जी अस्वस्थता आहे, परतूला पुन्हा आपल्या आईबाबांकडे घेऊन जाण्याची जी धडपड आहे आणि त्याच वेळेला परतूवर त्याचं बसलेलं जे प्रेम आहे, हे जे सगळं आहे हे किशोर कदम अत्यंत उत्कटपणे सादर करतो. स्मिता तांबे ही विविध प्रकारच्या भूमिकांमधनं आपल्याला सतत इम्प्रेस करत आलेली अभिनेत्री आहे. या चित्रपटामध्ये त्या परतूचं जे आईपण आहे, तिच्याकडे जे आलेलं पालकत्व आहे ते तिने छोट्या छोट्या प्रसंगातून अतिशय उत्तमपणे साकारलेले आहे. तिचा मुद्राभिनय खूप काही सांगतो. सौरभ गोखलेंनी परतू साकारलेला आहे, त्याच्या अभिनयामध्ये सुधारणा होते आहे. तर अशा पद्धतीने हा चित्रपट आपल्याला एका वेगळ्या विश्वामध्ये घेऊन जातो. या चित्रपटामध्ये अंशुमन विचारेपासून नवनी पेहरारपर्यंत बरेचसे कलाकार आहेत. प्रत्यक्ष नगरमध्ये हा चित्रपट चित्रित झाला आहे असा एक फील येतो आणि त्याचप्रमाणे प्रत्यक्ष राजस्थानमध्ये तो चित्रित केला गेला आहे. त्यामुळे ह्याचा एक कॉम्बिनेशन जे आहे ते उत्तम जमलेलं आहे. चित्रपटामध्ये गाण्याला वाव आहे. मेघा घाडगेचं एक लावणी नृत्य देखील आहे. चित्रपट हृदयस्पर्शी आहे, अस्वस्थ करतो, विचार करायला लावतो. आणि मराठीमध्ये गेल्या काही दिवसामध्ये जे नव्या वळणावरचे काही चित्रपट आलेले आहे त्या चित्रपटामध्ये परतू एक वेगळा अनुभव देतो, वेगळं समाधान देतो आणि आपण त्या समाधानामध्ये मराठीकडे अधिक आशेने आणि आस्थेने पाहतो. हे या निमित्ताने सांगावंसं वाटते.